नवीन चूल केली आणि ती वाळता वाळता 8 ते 10 दिवस लागले आणि फायनली ही चूल आता वाळलेली आहे. आता सध्या पावसाळा आहे ना, त्याच्यामुळं मग हे पटकन सुकल्या गेली नाही चूल. आता ही चूल आहे ना वाळलेली आहे. मी पुन्हा तिला थोडासा असा मातीचा गिलावा दिलेला आहे आणि साईडला अशी भिंत घातलेली आहे, विटांची भिंत, आणि तीही शाना मातीने अशी लिपून घेतलेली आहे आणि सडा टाकलेला आहे. सकाळी सडा टाकला, आज थोडंसं ऊन होतं मग वाळलं. आणि आता मग आज म्हणजे पहिल्यांदाच काही का होईना बनवायचं आहे. आणि आज आपण चुलीची आधी सगळ्यात आधी चूल पेटवण्याच्या आधी मी पूजा केलेली आहे. मग कोणत्याही पूजेच्या आधी दिवा लावून घेतला. सगळ्यात आधी साठी दिवा लावून घेतलेला आहे, पणती लावली आणि चुलीमध्ये ती पणती लावून ठेवलेली आहे. आणि आता स्वास्तिक काढते चुलीला, हळदी कुंकू लावलं, आपली साधी सोपी मनोभावे अशी चुलीची पूजा केली. अशी म्हणे का चूल म्हणजे लक्ष्मीच असते आणि ती पेटवण्याच्या आधी आता आपण जे अन्न शिजवतो ना, म्हणजे ते अधिक पौष्टिक आणि ते चांगलं होण्यासाठी चुलीची पूजा केली जाते. आणि तशी चुली लक्ष्मीच असते म्हणून मग चुलीची पूजा केली, दिवा लावला, फुलं होतं, तिथेच फुलं होते तेही ठेवले. आता मी काय केलं आहे, थोडंसं असं सजावट केलेली चुलीची व्हिडिओमध्ये छान यासाठी. आता खायच्या पानाचा म्हणजे नागवेलीचा वेल महाग आहे आणि त्याच्या पुढंच अशी चूल केलेली आहे आणि 2 फुलाच्या कुंड्या ठेवलेल्या आहे. आता इकडची एक जी कुंडी ना, तिला छान असे फुलं येत्या आणि पिवळे फुलं येत आहे, ते पुढं व्हिडिओमध्ये पाहायला भेटलंच. आता आपण पहिल्यांदाच बनवतो आहे चुलीवर म्हटल्यावर काय बनवायचं, तर मग आज आपण गोडाचं, आणि तेच गोडाचं बनवण्यापेक्षा आपण वेगळं काही म्हणजे जे आपल्याला 8 ते 10 दिवस असं खाता येईल असं काय गोडाचं बनवतो आहे. आता काय केलं आहे, मी इथं 1 कप घेतलेला आहे आणि एका कपाच्याच मापाने मी आता हे सगळं साहित्य घेते. ह्या कपाच्याच मापाने काय केलं आहे, 1 कप सुजी घेतलेली आहे आणि त्याच कपाने थोडंसं असं कमी म्हणजे जवळजवळ 1 कपासाठी पाऊण कप अशी मी साखर घेतलेली आहे. आता दोन्ही छान असं मिक्स केलेलं आहे. आता इथं हे तर काय दोन्ही पाट्या वाटता यायचं नाही, कारण पाटा पण आहे इथं, पण आता हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही केलं आणि त्याच्यात 2 ते 3 वेलदोडे टाकलेले. तर आता हे मी किचनमधून ते 1 ते 2 चालू बंद करून असं थोडंसं दळून आणते. आता हे दळून आणलेलं आहे, त्याच्यामध्ये 2-3 वेलदोडे टाकलेले आहे आणि ते दळून आणलं, ते पुन्हा एक त्याच ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता बघा, हे जास्त जाडही नाही. आता साखर असल्यामुळं ना हे छान असं वाटलं गेलेलं आहे. आता आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मी, जवळजवळ 2 चमचे, एका कपासाठी मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट ते घेतलेलं आहे. ते पण याच्यात टाकलं ना, 1 चिमूट सोडा, जास्तही नाही, फक्त 1 चिमूट असा सोडा. आपण भज्याला थोडंसं जास्त टाकतो पण तसं नाही, इथं फक्त 1 चिमूट सोडा घेतलेला आहे आणि नाही टाकला तेही चालेल. आणि थोडंसं 2 ओघळ्या तेल टाकलेलं आहे याच्यात. आता हे तेल, आता गोड मी तर याच्यात मीठ टाकलं नाही, पण 1 चिमूट मीठ टाकलं का आणखीनच छान चव येते. आता हे ना तेल जे टाकलेलं आहे तेलाचं मोहन ते हाताने सगळ्याला चोळून घेतलेलं आहे. असा मुटका होईल एवढं तेल टाकलेलं आहे मी याच्यात. आता हे चोळून घेतलेले हाताने. आता दूध घेतलेलं आहे, हा 1च कप मी ठेवलेला आहे सगळ्या मापासाठी. आता फक्त निम्मा कप दूध घ्यायचं आहे, जास्त नाही, ते लगेच पातळ होतं. आता मी निम्मा कप दूध एकाच वेळेस टाकलेलं आहे, 1 कपासाठी मी निम्मा कप दूध घेतलेलं आहे, एकाच वेळेस टाकलेलं आहे. ते म्हणजे आता एवढं, आता हे पातळ दिसत असलं ना पण काहीच अडचण नाही. आता हे एका कपासाठी निम्मा कप दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं असं ते पातळच झालेलं आहे. आता हे ना जे आहे ते सगळं एका ठिकाणी गोळा केलं आहे आणि भिजण्यासाठी ना कप फक्त 10 मिनटं हे असंच ठेवून दिलेलं आहे. आता झाकून 10 मिनटं असंच ठेवून दिलं. आता त्याच कपाने मी 1 कप मैदा घेतलेला आहे. इथं गव्हाचं पीठ घेतलं ना तेही चालत, आज गव्हाच्या पिठाने तर हे आणखीनच पौष्टिक होईल, पण मैदा होता मग मी 1 कप मैदा घेतलेला आहे. थोडा जास्त लागला ना, थोडंसं सैल वाटलं, थोडंसं अजून मैदा टाकला तर काहीच अडचण नाही, पण मी 1 कप असा फुल मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि पुन्हा हे जे
मळून घेतलेले आहे. आपण कणकेचा जसा गोळा बनवतो चपातीसाठी, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असा गोळा मी बनवून घेतलेला आहे. मला 1 कप दाबून म्हणजे असा मैदा लागलेला आहे, फुल कप असा मैदा घेतलेला आहे. बाकी मग मैदा टाकावा लागला नाही आणि थोडंसं सैल वाटत असलं ना तर पुन्हा मैदा टाकला तर चालेल. आता ना चूल पेटवलेली, आधी कपडा घेतला आणि कागद लावला, छोटी छोटी लाकडं टाकले आणि मग चूल पेटवली. झटकीपट अशी चूल पेटवली कपड्याने, आपल्याला टाकून द्यायचा जो कपडा असतो ना त्याने चूल पेटवली आणि कढाई ठेवलेली आहे तापायला. आता त्याच्यात तेल टाकते. आता हे मैदा टाकून मळल्यानंतर पुन्हा मी थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं, म्हणजे चूल पेटवती, तेल तापतंय तेवढ्या वेळ 5 ते 10 मिनटं होतील आणि मग ते भिजल्या जातील आणि छान असा मऊसूत असा गोळा झालेला आहे. आता याचे छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आणि त्या हाताला असे हाताला तेल किंवा तूप लावलं तर चालेल, पण ते अजिबात चिटकत नाही, कारण मोहनासाठी आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते हाताला चिटकत नाही. मग मी असं तेल किंवा तूप काही न लावता असेच गोल गोल असे चपटे गोळे केलेले. दोन्ही हाताच्या तळव्याने हा गोळा केला आणि थोडासा असा दोन्ही हाताने असा दाब दिला. असे ह्याला आपण कुकीज म्हणू शकता, पण इतके मस्त चवीला. मी ज्यावेळेस तळीत होते ना त्याच वेळेस निम्म्याच्या पुढं हे संपले होते. एवढे मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट नव्हता हे झालेले. पावसाळ्यामध्ये तर असे काही आयटम खायला एकदमच वेगळीच मजा येते. आता हे सगळे असे गोल गोल बनवून घेतलेले आणि जवळजवळ सगळे झालेले. एकाच मापाचे बनवायचे असले तर चाकूने आधी लांब असा हा गोळा बनवायचा आणि चाकूने कट केला की एकाच मापात, पण एकदा अंदाज आला की एकाच मापात हे होते सगळे. आता सगळे कुकीज बनवून घेतलेले आणि इकडं तेलही आपलं तापलेलं आहे. आता हे बनवून मीच ठेवते. तेल तापलं की नाही, कारण आता आपल्याला एक तळून घ्यायचा आणि त्याचा चुलीला नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे चुलीमध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी शिंपडून. आता आम्ही तळून घेते पहिला. आता तेल तापलेलं आहे, एक तळला आणि तो चुलीमध्ये नैवेद्य दाखवलेला आहे चुलीमध्ये टाकला आहे. आता हे बाकीचे एका वेळेस 5-5, 6-6 असे हे तळून घ्यायचे, अजिबात फुटती नाही आणि एकदम मस्त. आपण हे तळत असताना ना मला चुलीला थोडासा जाळ लागला जास्त, म्हणून मग मी काढून ठेवला तो, कारण हे कमी जाळामध्येच तळायचे. आता गॅसवर तळत असलं तर कमी गॅसमध्ये, कारण ते आतमधून तळल्या गेलं पाहिजेत आणि आतमधून असे खुसखुशीत झाले पाहिजेत, म्हणून हे कमी जाळामध्येच तळून घेतलेले. आता तळताना ते उरल्या गेले पाहिजेत. आता एक एक असं सगळे तळून घेते. एका वेळेस 2-2, 3-3 तळले तर अजिबात तेलात फुटल्या जात नाही. आता जवळजवळ सगळेच तळून झालेले. बघा एकदम मस्त असे हे आपले सगळे कुकीज झालेले.